कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर कापलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. मी तुला घेऊन जाणार होते. तुझ्या बाबांनी तसं कबूलही केलं होतं. मी खूप विनवलं, पण नाही मानलं. घटस्फोटात त्यांनी ती अट घातलीच. त्यांनी माझ्या पोटचा गोळा कबूल करूनही मला दिला नाही. हे घ्या, वकिलाची नोटीस. आमच्या बंधुराजांनी आमच्यावर बजावली. या घराच्या मालकीच्या बाबत. विनाशकाले विपरीत बुद्धी, आणखी काय? आबासाहेब मी काय म्हणतोय, आपण एक मिनिट. हॅलो. हॅलो आबासाहेब. हां बोल मुग्धा. आज अचानक? आबासाहेब मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं. हो बोल ना. तू येतेस का घरी? आबासाहेब तुम्ही इथे आलात तर बरं होईल. आणि येताना ती रिकन्स्ट्रक्शनची फाईल आहे ती जरा प्लीज घेऊन या. मुग्धा म्हणजे? भेटल्यावर बोलू. उद्या जमेल? फोन करू? हो हो नक्की. ओके. आबासाहेब दीदी काय म्हणाली? तिने वाड्याच्या रिकन्स्ट्रक्शनची फाईल घेऊन बोलवलंय. बघितलं, नोटीस पाठवल्यावर आली की नाही लाईनीवर. डोंट बी सिली राजन. तुझ्या त्या नोटिशीचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही. तिने मनात आणलं ना तर वाडा रिकन्स्ट्रक्ट करून अख्खाच्या अख्खा ते विकू शकते. पण कधीतरी मायेच्या ओलाव्यात असं काहीतरी रुजून येतं. हे बघ, कायद्याच्या भाषेत जाशील तर सगळ्याला मुकशील. आधी जाऊन येतो, बघतो काय म्हणते ती. उगाच हवेत इमले बांधताय. दीदी. काय ग, कसला विचार करतेस? अगं काही नाही ग. इनफॅक्ट तुझीच वाट बघत होते. प्रसंग मांडून बघत होते. तुला मी काल सांगितलं होतं ना 9च्या आत घरी येऊ नकोस.
माझं महत्त्वाचं काम आहे. अगं दीदी, मी 9:15 आले होते आणि मी ज्योतीकडे गेले होते. त्यानंतर मग आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून मॉलमध्ये गेलो. छान पिक्चरही बघितला. अगं एवढं काही सांगण्याची गरज नाही आहे अंजू. अंजू, काल घरात काय घडलं हे कुणाकडून काही कळलं का तुला? दीदी, असं काय विचारतेस? मला कोणाकडून काय कळणार? तुझा माझ्यावर संशय आहे का? नाही ग वेडे, म्हणजे परत सांगायला नको ना, यासाठी विचारते. महत्वाचं काही घडलंय का? हो, आपण उद्या संध्याकाळी भेटूया, सगळी भावंड, फक्त भावंडच. मी राजन आणि रागिणीला फोन करते. उद्या संध्याकाळी 7ला भेटू. घरी तू पण असायला हवीस. मी आता राजनला फोन करते. तो जर येऊ शकत नसेल तर दुसरी वेळ ठरवूया. हो. अगं दीदी, ज्योतीने तिच्या लग्नाची पत्रिका दिली आहे. अच्छा, दे दी. ती घरी येऊ शकली नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे तिने. अगं गडबडीत असणार ना ती आता. म्हणाली दीदीला सांग लग्नाला नक्की या म्हणून. बरं, केव्हा आहे तिचं लग्न? 4 जानेवारीला. अगं, आणि लग्न मुंबईत नाहीये, नाशिकला आहे. मला म्हणत होती तू लग्नाला यायला हवं. खूप नर्वस होती ग. जाताना रडली बिचारी. तूही तेच करणार आहेस? हा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी मुळी लग्नच करणार नाहीये. बरं, हे बघ, तू लग्नाला जा आणि एकटी जाऊ नकोस. कुणाला तरी घे बरोबर. आणि तिच्यासाठी ना आठवणीत राहील असं एखादं प्रेझेंट घेऊन जा. हवं तर पैसे माझ्याकडून घे. थँक्स दीदी. सो स्वीट ऑफ यू. आलेच मी. हा राजन कुठे गेलाय? कधीपासून फोन वाजतोय हा पण ना. हॅलो, रागिणी का? हो दीदी, राजन इथे जवळपास कुठेतरी गेलाय. त्याला सांगू का तुम्हाला आल्यावर फोन करायला? नाही, तुम्हाला निरोप द्यायचा. उद्या संध्याकाळी 7 वाजता सारिका सदनला यायचं. दीदी एक मिनिट. राजन आलाय, त्याच्याशीच तुम्ही बोला. ठीक आहे. दीदी, हां बोल दीदी. मी मुग्धा दीदी बोलते. तुम्ही दोघं उद्या संध्याकाळी 7 वाजता घरी या. मला खूप अत्यंत महत्त्वाचं बोलायचं. पण कशाबद्दल?
अरे त्यासाठीच तर भेटायचं ना. आणि ही भेट फक्त सख्ख्या भावंडांची. पण रागिणीला सोबत आणलं तर चालेल ना? चालेल ना, तिने यायचंच आहे. नात्याने जरी बहिणी असली तरी ती भावंडांपैकीच एक आहे. येणं जमेल ना? जर जमत नसेल तर आधीच अंजलीला सांगायला. जमत नसेल तर अगदी दुपारची वेळ द्या. पण भेट जरुरीची आहे. एक मिनिट. दीदी उद्या 7 वाजता आपल्याला तिच्या घरी बोलवत आहे. काहीतरी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं म्हणते. जमेल ना? जायलाच हवं ना. सांग येऊ म्हणून. ठीक आहे दीदी, येतो आम्ही. अत्यंत महत्त्वाचं बोलायचं. काय असेल ग? मला काय माहिती. राजन, मला खूप टेन्शन आलंय. कदाचित तू पाठवलेल्या नोटीसबद्दल तर काही असेल. एक मिनिट. तिच्या बोलण्यात असं समजलं की अंजूला पण बोलवलंय. अंजूला फोन करून विचारतो. हां, तिला काहीतरी माहिती असेल. दादा? हॅलो. हा दादा बोल. कशी आहे वहिनी? हां, बरी आहे. अंजू, आता दीदीचा फोन आला होता. हा, ती म्हणाली होती तुला फोन करणार आहे म्हणून. तुला सांगितलं का कशाबद्दल बोलायचं आहे वगैरे? नाही रे, काहीच नाही. पण तरी काही अंदाज? नाही रे. आणि हो, काल तिने मला 9च्या आत घरी येऊ नकोस असं सांगितलं होतं. तसंच माधवजींनाही सांगितलं होतं. कोणीतरी महत्वाची व्यक्ती बहुतेक घरी येणार होती आणि त्यावेळी ती घरी एकटीच असणार होती. मग येऊन गेली? माहित नाही. कदाचित तेच सांगायचं असेल. ठीक आहे, बाय. आणि हो, दीदीला मी फोन केला होता हे सांगू नकोस. ओके. चल, बाय. रागिणी, काल रात्री म्हणे अंजू आणि माधवला 9च्या आत न येण्याची सक्त ताकीद दिली होती. कोणीतरी अत्यंत महत्वाची व्यक्ती येणार होती. कोण असेल ठाऊक नाही. एनिवे, उद्याची वाट पाहण्यापलीकडे काही मार्ग नाही. पण राजन, तू त्या नोटीसबद्दल उत्तर तयार करून ठेव. कारण तसंही दीदीने आबासाहेबांना रिकन्स्ट्रक्शनची फाईल घेऊन बोला. काहीतरी गडबड नक्कीच आहे रागिणी. माधवराव थकल्यासारखे दिसत आहे.
कसल्या धावपळीत आहात? नाही, आता तुमचं ऑपरेशन होईपर्यंत धावपळ करायची नाही असं मी ठरवलं. माधवराव, तुम्ही नाराज दिसताय आणि तुमच्या चेहऱ्यावर कधीच काहीच लपत नाही. म्हणजेच माणूस सदा सर्व काळ अभिनेता नसतो. नाही, म्हणजे तसं काही खास नाही. बोलवलं तुम्ही? माधवराव, मी परवा तुम्हाला घरी उशिरा परता म्हणून सांगितलं म्हणून नाराज झाला? छे छे, अहो तुमचं काहीतरी महत्वाचं काम असणार हे तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या. म्हणून मग रात्री अंकुशकडेच थांबलो. तुम्ही खूप धावपळीत दिसलात आल्यावर. चेहराही खूप त्रासलेला होता म्हणून समोर यायचं टाळलं. माधवराव, तो दिवस आयुष्य बदलणारा होता. सगळं चमत्कारिक घडलं. आयुष्याचा पुन्हा एकदा गुंता झाला. माधवराव, तुमची गरज लागेल. तुम्हालाही ते सारं सांगावं लागेल. पण या घटकेला सारं फक्त भावंडापुरतं मर्यादित आहे. मॅडम, देवदयेने तेवढे संस्कार झालेत माझ्यावर. जे आपलं नसतं त्यात यक्किंचितही उत्सुक नसतो मी. तरीही माझं मन सांगतंय तुम्हाला हे सगळं सांगण्याची वेळ येणारच आहे. गुंत्याचं एक टोक दैवानं जर तुमच्या हाती दिलं असेल तर त्याला कोण थांबवणार? असो माधवराव, तुमचा गैरसमज मला परवडणार नाही म्हणून एवढं बोलले. मॅडम, खरं सांगू, तुम्ही जेव्हा मला बोलवलत ना तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही ऑपरेशनची तारीख पुढे ढकलायचं ठरवताय की काय. नाही, तसा विचार नाही केला. पण तसं करावंही लागेल कदाचित. नाही नाही, असा विचार चुकूनही करू नका मॅडम. काही हो, पण ऑपरेशन ठरलेल्या दिवशीच होणार. खूप सहन केलंय तुम्ही. नाही माधवराव, मीही त्याच मताची आहे. ऑपरेशन त्याच दिवशी होणार. मी पैशांचा सुद्धा बंदोबस्त केला. बरं माधवराव, मला एक सांगा, तुम्ही कसल्या तरी विचारात असता नाही? सांगण्यासारखं नसेल तर नका सांगू. नाही, तसं नाही मॅडम. त्या देवयानी मॅडमच्या सिनेमाच्या चक्करमध्ये होतो म्हणून तसं झालं. आणि आता नर्वस मूडमध्ये आहे. त्याचं कारण म्हणजे सुप्रसिद्ध गायिका, नर्तिका कामाक्षी देवी या मुंबईत आल्याचं कळलं. म्हटलं त्यांना भेटायला जावं, जमल्यास नमस्कार करावा. पण तिथे गेल्यावर कळलं की त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. मॅडम, आम्ही तिथेही भेटण्याचा प्रयत्न केला पण कोणी सोडतच नाही आत. मी आत्ता तिथनंच येतोय. आता कशी आहे ती? मॅडम, जमलेली माणसं म्हणत होती की आता नाही वाचत त्या. परतीच्या प्रवासाला लागल्यात. पाहिलं, असं नशिबातच असतं. इतक्या जवळ येऊन सुद्धा दर्शन मिळालं नाही. या दुर्दैवाला तुम्ही काय म्हणाल मॅडम? बरोबर आहे. पण माधवराव, तुमचं हे सिनेमाचं कुठपर्यंत आलंय? काय होणार मॅडम, तो सुद्धा एक नशिबाचाच भाग आहे. सरळ सरळ मिळालं की खूप मजा येते. पण जेव्हा त्या यशामागे अटी येतात ना, तेव्हा त्या पॅकबंद यशाला काहीही चव नसते. खूप बोललो मॅडम. येऊ मी?
तुम्हाला तुम्हाला तुमच्या पायावर चालताना बघायची खूप घाई झाली आहे मॅडम. येतो मी. त्याने फोन स्विच ऑफ ठेवलाय. त्याला सांगा की कामाक्षी देवीची प्रकृती खालावत जाते, तेव्हा तिथे जाण्यात काही अर्थ नाही. उद्या परवापर्यंत निघेल. फार फार तर 2-3 दिवस काढतील. बरं झालं त्यांनी काल मला विचारलं त्या कामाक्षी देवींबद्दल. कोण आहेत त्या? बरं नाही ना तुम्हाला? देवयानी मॅडमकडे कळालं, त्या इकडंच यायला निघाल्या. त्या तेवढ्यात आम्ही गेलो. तिथंही अचानक